सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. महात्मा ज्योतिबा फुले वाणिज्य विज्ञान व विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय भातकुली जिल्हा अमरावती येथील वनस्पतीशास्त्र विभाग व अंतर्गत व गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित व्याख्यानमालेच्या आजच्या तिसऱ्या भागात मी डॉक्टर विवेक नरखेडकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजच्या आपल्या तिसऱ्या व्याख्यानाचा विषय आहे देवराई व वनस्पती संवर्धन. जसे की आपणा सर्वांना अवगतच आहे की आपल्या भारतात निसर्ग आणि अध्यात्म यांचा अतूट संबंध आहे. आदिम काळापासून आपल्या पूर्वजांनी काही वनक्षेत्रे देवांची वने किंवा पवित्र उपवन म्हणून जपली आहेत. ही केवळ श्रद्धेची स्थळं नाहीत, तर आपल्या जैवविविधतेची खऱ्या अर्थाने मंदिरे आहेत. या उपवनांमध्ये कोणतेही झाड तोडणे, प्राणी मारणे किंवा नैसर्गिक संतुलन बिघडवणारे कार्य करणे निषिद्ध असते. त्यामुळे अनेक दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी प्रजाती आजही उपवनांमध्ये सुरक्षित आहेत. लोकांच्या धार्मिक श्रद्धेमुळे निसर्ग संवर्धन आपोआप घडत आले. हे आपल्या सांस्कृतिक वारशाचे एक उत्कृष्ट वैशिष्ट्य आहे. आजच्या जलद शहरीकरणाच्या काळात ज्या पवित्र उपवनांची परंपरा आपल्या पर्यावरण संरक्षणाचं महत्त्व पुन्हा सांगते. त्यामुळे या विषयाकडे केवळ इतिहासाच्या दृष्टीने नव्हे, तर भविष्यासाठी मार्गदर्शनाच्या दृष्टीने सुद्धा पाहणे आवश्यक आहे. तर या आजच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी डॉक्टर कोमल नरखेडकर यांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो. नमस्कार, मी कोमल नरखेडकर. स्कॅटर्ड ग्रुप अँड प्लांट कन्झर्वेशन या विषयावर माझे मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक मी आभार मानते. आपला विषय आहे देवराई व वनस्पती संवर्धन म्हणजे स्कॅटर्ड ग्रू अँड प्लांट कन्झर्वेशन. हा विषय समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगते की खूप वर्षापूर्वी सह्याद्रीच्या पायथ्याशी देवगाव नावाचे एक छोटेसे गाव होते. गावाभोवती घनदाट जंगल होते, पण लोक त्यांच्या रोजच्या वापरीसाठी तिथून लाकूड तोडत, प्राण्यांचे शिकार करत हळूहळू जंगलाची पातळी कमी होत गेली. पावसाचे प्रमाण कमी होत गेले, त्यामुळे पिकांचा नाश होत गेला, विहिरी आटू लागल्या. या सगळ्यांना बघता तिथल्या काही वृद्ध व्यक्तींना वाटले की आपल्यावर देव रुसलेला आहे. त्यांनी गावात सांगितले की आपण त्या देवासाठी एक जागा निवडली पाहिजे, ती आपण देवाला दिली पाहिजे, अर्पण केली पाहिजे, तिथे आपण देवाची पूजा केली पाहिजे, जेणेकरून देव आपल्यावर प्रसन्न होणार. तर गावातल्या लोकांनी एक जागा निवडली, तिथे देवाचे नाव दिले. वाघोबा नावाचे तिथे एक देवराई म्हणजेच त्या जागेला नाव दिले व तिथे त्यांनी नियम केले की कुठलंही वृक्ष, कुठलंही जो प्राणी आहे, प्राण्याचे शिकार केल्याने जाणार, कुठल्याही वृक्षाची तोड होणार नाही, कुठल्याही तिथल्या जीवला हानी पोचणार नाही, असे त्यांनी नियम केले. काही वर्ष उलटली, गावात जंगलाची पातळी परत भरून आली, पुन्हा ते झाडं उगले, मोठे झाले व या कारणाने पाऊस चांगला पडू लागला. गावातल्या लोकांनी म्हटले की देव त्यांच्यावर प्रसन्न झाला, त्या कारणाने पुन्हा त्यांना ते जीवन मिळालं. तर यावरून आपल्याला समजते की जेव्हा आपण एखाद्या जागेला त्याचे रक्षण करण्यासाठी तिथले काही नियम बनवतो, म्हणजे जसं की त्यांनी झाडं नाही तोडली, त्यांचं स्वतःच्या फायद्यासाठी तिथे शिकार नाही केली, झाडांचे रक्षण केले, नवीन झाडांची लागवड केली, या गोष्टीमुळे काय झालं, तिथल्या जैवविविधता म्हणजेच बायोडायव्हर्सिटीचे कन्झर्वेशन झाले आणि एन्व्हायरमेंटचे पण कन्झर्वेशन झाले. आता बघूया आपण की स्कॅटर्ड ग्रू म्हणजेच देवराई काय असते. देवराई हे नैसर्गिक वनक्षेत्र आहे जे स्थानिक, सामुदायिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विश्वांच्या आधारावर जतन करतात. हे उपवने जैवविविधतेची समृद्ध भंडारे आहे आणि वनस्पती व प्राणी संवर्धनासाठी एक प्रभावी माध्यम आहे. वनस्पती संवर्धनासाठी देवराई संरक्षण करणे, नवीन कायदे व धोरणे लागू करणे, समुदायांना संवर्धन कार्यात सहभागी करून देणे महत्त्वाचे आहे. भारतात 13,000हून अधिक पवित्र उपवने आहे. यांना विविध स्थानिक नावांनी ओळखले जाते, म्हणजे त्या जागेवर वेगवेगळ्या नावांनी आपण त्याला ओळखतो. जसं की आपण बघतो की महाराष्ट्रात देवराई म्हणतो किंवा देववने म्हणतो.
काऊस हे केरळमध्ये म्हणतात, सरना हे झारखंड आणि छत्तीसगडमध्ये म्हणतो, देवरकांडू हे कर्नाटकमध्ये म्हणतो, सरना आणि जहिरा हे ओडिसामध्ये म्हणतो, लॉकटांग हे मेघालयमध्ये म्हणतो, खासी पवित्र उपवने हे ईशान्य भारतामध्ये आपण म्हणतो. आपण पाहिलं की यामुळे ही देवराईमुळे पर्यावरणाचे संवर्धन होते, तसेच जैवविविधतेचे पण संवर्धन होते, म्हणजेच एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि बायोडायव्हर्सिटीचं पण कन्झर्वेशन होते. त्याचं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचे कशा प्रकारे ते संवर्धन करतात हे बघूया की याची परिभाषा काय आहे. तर हे धार्मिक आणि सांस्कृतिक शब्दमुळे जपलेले नैसर्गिक वने व पर्यावरणीय संतुलन राखतात. पाहिलं आपण की हे धार्मिक होतं, सांस्कृतिक श्रद्धेमुळे तिथे नैसर्गिक वनांचे पर्यावरणाचे संतुलन झाले, राखले गेले. तसेच स्थानिक लोकांनी धार्मिक श्रद्धेने जपलेली वने जी नैसर्गिक जैवविविधतेचे संवर्धन करते. आपण बघतो की प्लांटचे जर आपण रक्षण केले किंवा जे तिथलं निसर्ग आहे तिथलं रक्षण केलं तर तिथे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, जे छोटे छोटे जीवाणू आहेत, त्यांचं पण संवर्धन होते. तसेच जैवविविधतेचे संरक्षण, विविध वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांचे संरक्षण करून परिसंस्थेची अखंडता राखली जाते. तसेच दुर्मिळ, संकटग्रस्त आणि स्थानिक प्रजातींचे संरक्षण करतात. हे इन्सिटू म्हणजे स्थानिक, इन्सिटू म्हणजेच त्याच जागेवर आपण तिथून कुठलाही प्लांटला आपण शिफ्ट नाही केलं, आपण त्याच जागेवर त्यांचे संवर्धन केले, तिथेच त्यांचे रक्षण केले, जी त्यांची मूळ जागा आहे. आणि हे रक्षण करण्याचे हे उत्तम उदाहरण आहे, ही पद्धती उत्तम आहे. तसेच प्राणी व माती संवर्धन कसे होते. मातीची धूप रोखतात, भूजल साठा वाढवतात आणि ओलावा टिकून ठेवते. आपण बघतो की प्लांट्स असले की तिथे पाण्याचं प्रमाण पण वाढते, जिथे जितके झाडे तितकी ह्युमिडिटी तिथली चांगली व त्यामुळे ओलावा जमिनीवर चांगला राहतो, त्यामुळे माती तिथून जात नाही, म्हणजे त्याची जो धूळ असतो तो उडत नाही, मातीची पातळी तेवढीच राहतो. तसेच दाट वनस्पतीमुळे माती व सुपीक राहते आणि मुळांना तसेच सूक्ष्मजीवांना स्थिर अधिवास मिळतो. हवामान नियम, हवामानाचा त्यावर काय परिणाम होतो की कार्बन शोषल्या जाते, जसे जितके झाडे तिथे राहणार, तितके वनस्पती राहणार, तितकं त्यांचं कार्बन डायऑक्साईड जो आहे तो शोषला जाणार, कार्बनचं प्रमाण कमी होणार व कार्य करून स्थानिक तापमान व आर्द्रता नियंत्रण करते. या कारणाने तिथे काय जे आपण म्हणतो की ग्लोबल डायव्हर्सिटी जी आहे, तर ती तापमान आपल्याला या पर्यावरणाचे संवर्धन केल्याने ते आणि आर्द्रता हे नियंत्रण ठेवता येते. तसेच सूक्ष्म हवामान टिकवतात, जे अनेक वनस्पती व प्राण्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. आपल्याला पण माहीत आहे की आपल्यासाठी पण जे एन्व्हायरमेंटल टेम्परेचर आहे ते किती महत्त्वाचं आहे. ते जर कमी जास्त झालं तर आपल्या शरीरावर पण त्याचा तितकाच परिणाम होतो. म्हणून आपल्याला जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाजवळ लक्ष देणं आवश्यक आहे. तसेच वन्यजीवनाचे अधिवास, पक्षी, सर्प, कीटक, सस्तनपाणी आणि सरना व प्रजननासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देते. जर पर्यावरणाचे संवर्धन झाले तर आपल्याला माहीत आहे की तितकेच पक्षी, प्राणी, कीटक ते त्यांना आसरा मिळणार राहण्यासाठी. तसेच परागण करणाऱ्या प्रजापती आणि इतर वन्यजीव सुरक्षित अधिवास करतात. जे आपण म्हणतो की प्राणी सूक्ष्मजीव आहे ते त्या जागेवर, त्यांच्या स्वतःच्या जागेवर ते कसे त्यांचा अधिवास वाढवतो, त्यांची जी जागा आहे ते कसे त्यांचे रक्षण करते. जशी आपण त्यांना प्लांट्स जे आहे, वनस्पती आहे, ते जसे तिथे राहतात त्या एन्व्हायरमेंटनुसार ते ऑर्गॅनिझम पण ग्रो करतात. तसेच अनुवंशिकता विविधता म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी बघूया की स्थानिक प्रजातीचे अनुवंशिक विविधता टिकून परिसंस्थेची लवचिकता वाढते. जसं की त्या जागेवर
अनुवंशिकता कशी टिकून राहते, की आपण बघतो की काही जसे आता जंगलांमध्ये वाघ चित्ता जे झाले ते कमी होत आहे, कारण की तिथे आपण त्या गोष्टीचं संवर्धन केलं नाही आहे. प्राण्यांना जशी जागा पाहिजे तशी आपण देत नाही आहे, ती जागा आपण शहराकडे नेतो. त्या कारणाने तिथे अनुवंशिकता कमी होते. आपण बघत आहे की प्राणी कमी झालेले आहे जंगलांमध्ये आणि ते शहराकडे वळत आहेत. तर आपण या पर्यावरण संवर्धनाने प्राण्यांचं पण तितकंच जीवन टिकवून ठेवू शकतो. तसेच शेती पिकांच्या जंगली नातलगांचा साठा म्हणून काम करतात आणि अनुवंशिक विविधता जपते. यात आपण बघतो की जेव्हा जंगलात आपण वनस्पतीचा अभ्यास करतो किंवा आपले म्हणजे एखादी लागवडीत किंवा एखाद्या वेगळ्या ठिकाणी एखाद्या वनस्पतीचा अभ्यास करतो, तर आपल्याला दोघांमध्ये विविधता दिसते. ते कशी विविधता असते की तिथला एन्व्हायरमेंट त्यांच्यावर इफेक्ट करतो, तिथली माती, हवा, पाणी हा सगळा वेगवेगळा असतो. आपण म्हणतो की जंगली भाजीपाला, जंगली प्राणी, तसेच जो आपण पिकवतो तो वेगळा आहे. का? कारण की त्यांच्यात तो विविधता येते त्या जागेवरून, म्हणून आपण त्या जागेचे संवर्धन केले पाहिजे. पर्यावरणीय कार्य पोषक चक्र, परागण आणि बीज प्रसारण यासाठी नैसर्गिक प्रक्रिया सक्षम ठरतात. तसेच प्रजातीमध्ये परस्पर अवलंबता वाढून नैसर्गिक संतुलन वाढते. आपण बघतो की मायक्रो ऑर्गॅनिझम टू ह्युमन किंवा मग ॲनिमल जी सायकल असते ती मेंटेन करते ही बायोडायव्हर्सिटी किंवा एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन किंवा बायो कन्झर्वेशन. त्यानंतर सामुदायिक भूमिका. यात स्थानिक समाज पर्यावरणीय साधनांचे शाश्वत व्यवस्थापन करते. यात समाजच पुढे येतो की ही गोष्ट आपल्याला संवर्धन करायचं आहे, ते यावर कसे कार्य करायचं. यामुळे समुदाय भूमिका इथे महत्त्वाची आहे. पारंपरिक ज्ञान आणि लोकसहभागामुळे जैवविविधतेचे संवर्धन शक्य असते. आपण पाहिलं कथेमध्ये की तिथे लोकांचा सहभाग असल्यामुळे तिथे ते देवराई उभी झाली व तिथे ते प्राणी, ते वनस्पती तिथे टिकू शकले. तसेच एकूण परिणाम कसा पडला इथे, पर्यावरणीय स्थिरता, हवामान संतुलन आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण राखतात. तसेच समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन करून परिसंस्थेची शाश्वत टिकवून राहते इथे. तसेच आपण पुढे बघूया की नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण कसे होते. तो पवित्र वने, मुसळधार पाऊस, पूर, भूस्खलन आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा परिणाम कमी करतात. तसेच जैवविविधता टिकल्यामुळे परिसंस्थेची पुनर्बांधणी क्षमता वाढते आणि आपत्तीनंतर संतुलनावर लवकर पुनर्स्थापित होते. आपण बघतो की जेव्हा पूर येतो, भरपूर पाऊस पडतो, कुठला तरी दुष्काळ पडतो किंवा भूकंप येते, पण याचा परिणाम लवकर आपल्या शहरांवर दिसते, जंगलावर दिसत नाही. कारण की जंगल ती गोष्ट भरून काढते लवकर, शहर काढू नाही शकत, कारण की तिथे तितके जैवविविधता आपल्याला मिळत नाही, पर्यावरणाचं संवर्धन आपल्याला शहराकडे मिळत नाही. म्हणून आपण या जंगलांचं, या पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे, या जैवविविधतेचं संवर्धन केलं पाहिजे. तसेच हवा प्रदूषणांचे नियंत्रण. झाडे धूळ, व विषारी वायू शोषून स्वच्छ हवे निर्माण करतात. तसेच स्वच्छ हवामान व नैसर्गिक अधिवासामुळे प्राणी आणि वनस्पती दोघेही निरोगी राहतात. आपण पाहिलं की आपलं एन्व्हायरमेंट चांगलं असलं की आपण चांगलं राहतो. आपण बघतो दिल्लीकडे भरपूर प्रमाणात प्रदूषण आहे, हवेत खूप प्रदूषण झालेलं आहे. तिथे ती बायोडायव्हर्सिटी त्यांनी, जे आपण म्हणतो कन्झर्वेशन आहे, ते त्यांनी मेंटेन नाही केलं. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन आणि जैविक विविधता संवर्धन हे त्यांनी मेंटेन नाही केलं, त्याचं त्यांनी रक्षण नाही केलं. त्या कारणाने तिथे हवामानाची दृष्टी खूप झाली व त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. पण तेच जेव्हा आपण स्वच्छ नैसर्गिक हवेत राहतो तेव्हा आपण निरोगी राहत असतो. तसेच परागण आणि बीज प्रसार. मधमाशा, फुलपाखरे, पक्षी
यांना निवारा म्हणून परागण व बीज प्रसारण सुलभ होते. आपण बघतो की मधमाशा, फुलपाखरे, पक्षी हे जे बीज प्रसारण्यासाठी आपल्या कामी येत असतात. तसेच जैवविविधतेचा प्रसार आणि उत्पादन सुनिश्चित होते. यामुळे की जी गोष्ट एखादे झाड आपल्याला लावायचं आहे तर ती पुढे आणखी कसे लावलं जाईल हे म्हणजे ही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, जे छोटे छोटे जीव आहे, ते कसे आपल्याला मदत करते हे आपल्याला या संवर्धनातून दिसते. तसेच औषधी वनस्पतीचे संरक्षण. पवित्र वने अनेक औषधी वनस्पती नैसर्गिक साठे आहे ज्या आधुनिक औषधी निर्मितीसाठी महत्त्वाची आहे. संकटग्रस्त औषधी प्रजातीचे जतन करून आयुर्वेद आणि लोकवैद्य परंपरा टिकवून राहते. आपण बघतो की आयुर्वेदामध्ये सगळ्या औषधी वनस्पती ज्या आपल्याला मिळत आहे ते जंगलातून, ज्या औषधीचं आपण संवर्धन केलेलं आहे, ज्याचं आपण रक्षण केलेलं आहे, त्याच आपल्याला औषधींमध्ये भरपूर दिसतात. आणि ज्या लुप्त झालेल्या आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्यांची जी त्या प्लांटचं जे स्थान होतं ते आपण लुप्त केलेलं आहे, तर ते आपल्याला मिळणे पण कठीण झालेलं आहे. त्या सामुदायिक सहभाग बघूया की स्थानिक लोकांचा सहभाग आणि श्रद्धेमुळे वने दीर्घकाळ संरक्षित राहते. तसेच लोकसंस्कृती आणि परंपरेमुळे प्रजातीचे स्थानिक स्तरावर संरक्षण होते. तसेच स्थानिक हवामान संतुलन कसे राहते. पवित्र वने स्थानिक हवामान आणि आर्द्रता, पावसाचे प्रमाण संतुलित ठेवते. स्थिर हवामानामुळे विविध प्रजातीचे अस्तित्व टिकते. तसेच पर्यावरण जागरूकता प्रसार. धार्मिक उत्सव, विविध लोककथांमधून पर्यावरण संरक्षणाचे संदेश पसरतात. जैवविविधतेबद्दल लोकांमध्ये आदर आणि जागरूकता निर्माण होते. तसेच रूल्स अँड टॅबूज ऑफ स्कॅटर्ड ग्रुप प्रोटेक्शन. आपण बघत आहे की जे हे स्कॅटर्ड ग्रुप आहे म्हणजे देवराई आहे, याचे नियम, निषिद्ध गोष्टी कुठल्या आहेत व उद्दिष्ट त्याच्या मागचा काय आहे. तर झाडे तोडणे निषिद्ध आहे, म्हणजे झाडे तोडायची नसतात देवराईमधले. यामुळे काय होते की वनस्पतीचे संरक्षण होते, नैसर्गिक संतुलन राखले जाते. प्राणी पक्षी यांची शिकारांची मनाई आहे, त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण होते, परिसंस्थेमध्ये संतुलन टिकून राहते. तसेच आग लागणे निषिद्ध आहे. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण हे आगीच्या जी हानी टळते आणि फळे, फुले, लाकूड गोळा करण्यासाठी मर्यादा आहे. म्हणजे असं झालं नाही पाहिजे की भरपूर झाडे तोडल्या गेली आहे, फुले तोडल्या गेली आहे, फळे तोडल्या गेली आहे. त्याला मर्यादा असली पाहिजे, ज्यामुळे आपण तिथे त्याचं संवर्धन करू शकतो. ज्याच्या संसाधनांचा अतिवापर रोखला जातो. त्या कारणाने अतिवापर जर करू आपण, अतिप्रमाणात ही तोड करू, तर आपल्याला ती झाड आपण त्याचं रक्षण नाही करू शकणार ना, आपण ते नष्ट करत आहे. शेती किंवा जनावरांचे चरणे मनाई आहे. आपण जर शेती केली तशा जागेवर किंवा जनावरांना चरण्यासाठी पाठवले तर तिथे त्या वनस्पतीचा तिथे आपण नष्ट करत आहे, त्या वनस्पतीला नाश करत आपण. मातीचे धूप व अधिवास नाश टाळते. त्या कारणाने पवित्रता राखणे म्हणजेच तिथे स्नान, पूजा ह्या गोष्टी करताना थोडंसं लक्ष देणे. आपण बघतो की पूजा करताना भरपूर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण प्लास्टिक यूज होऊन जातात, कधी ते फुले तसेच राहतात. त्यामुळे काय होते की तिथे अशुद्धता येते. धार्मिक नैसर्गिक शुद्धता कायम ठेवण्यासाठी आपण ते ठेवलेलं आहे. तसेच वार्षिक पूजा उत्सव आयोजित करणे, समाजाची श्रद्धा वाढवणे व संरक्षणाची प्रतिज्ञा पुन्हा सिद्ध करणे. नियम तोडणाऱ्यांना दंड व शिक्षा मिळणे. जर हे नसलं दंड व शिक्षा तर ती गोष्ट तशीच कायम सुरू राहणार, तर ती बंद करण्यासाठी आपण ते केलं पाहिजे. समुदाय नियंत्रणाद्वारे संरक्षण नियम टाकेकोर पाडणे. तसेच
देवी रक्षणावर श्रद्धा असणे. लोक वनांचे नुकसान टाळतात व नैसर्गिक व धार्मिक भीती निर्माण करतात. हे का बरं? आपण बघतो की जेपर्यंत त्या कथेत पण जेपर्यंत तिथे देवाची श्रद्धा आली नाही तेपर्यंत तिथे त्या जागेचं संवर्धन झालं नाही. त्या कारणाने आपल्याला तिथे ही श्रद्धा ही गोष्ट आणावी लागली. हे अपवादक आहे, कारण की बहुतेकदा सगळ्या देवराई जे आपण बघतो आपल्या परिसरात, जे आपण 13,000 देवराई आहे म्हणतो, ही याचं संवर्धनच त्या कारणाने झालं कारण की तिथे देवाची वास आहे असं सांगितलं आपण. म्हणजे भक्ती श्रद्धा जोडलं तेव्हा ती देवराई आपल्याला बघायला मिळत आहे, नाही तर ती नसती, ती नष्ट झाली असती. तसेच परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, संरक्षणाची परंपरा कायम ठेवणे, म्हणजे जी आपण ही गोष्ट करत आहे, ही देवराईची जतन करत आहे, ते पुढे पण तसंच लोकांनी केलं पाहिजे. पुढच्या पिढीने असंच त्याचप्रमाणे ते कायम ठेवले पाहिजे. त्यासाठी ही गोष्ट असते. सांस्कृतिक शिक्षण पण त्यातून मिळते. तसंच आपण बघूया की नियमांचा उद्दिष्ट व परिणामकारकता काय असते. तर कमीत कमी मानवी हस्तक्षेप सुनिश्चित करा, शोषणापासून संरक्षण करा. यामुळे हे जंगलतोड, पाणी आणि मातीचे प्रदूषण यासारखी समस्या कमी होते. पर्यावरणीय आणि आध्यात्मिक खंडता राखण्यास मदत करा. बाह्य अंमलबजावणीशिवाय समुदायांच्या नेतृत्वाखाली संवर्धनाला प्रोत्साहन द्या. आधुनिक कायदेशीर चौकटी नसतानाही या पारंपरिक संरक्षणाने शतके जैवविविधता, परिसंस्था आणि सांस्कृतिक वारसा यशस्वीरित्या जतन केले आहे. हे आपण उद्दिष्ट व याचा परिणाम दिसून येतो. तसेच आपण बघूया की नॅशनल अँड महाराष्ट्र स्टेट प्लांट सिम्बॉल काय आहे, जे आपण राष्ट्रीय वृक्ष म्हणूया तर ते काय आहे. तर राष्ट्रीय वृक्ष हे पिंपळ आहे. याचे बॉटनिकल वर्णन काय आहे, तर मोठे हे वृक्ष असते, झाडाचं खोड हे मोठं असते, हिरवे पाने असते, हिवाळ्यात फुले येतात व फळे पण येतात. आपण पाहिलं की आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की पिंपळाचं पानावर जेवल्याने जी भूक न लागणे किंवा अनेक विचार डोक्यात राहणे, झोप न येणे, तर ही टाळल्या जाते. तर असे अनेक पिंपळाचे आपल्याला फायदे पण दिसून येतात. पानांपासून स्त्रियांसाठी अनेक औषधी बनवल्या जाते. तिथल्या खोळाच्या सालीपासून अनेक औषधी बनवल्या जाते. तो आयुर्वेदामध्ये ती उपयुक्त ठरते. तसेच पिंपळ धार्मिक पूजेसाठी, तिथी आणि संस्कारासाठी पवित्र मानलेली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या संस्थेतील संतुलन राखते व छाया पुरवते आपल्याला. महाराष्ट्र राज्यातील वृक्ष कुठला आहे, तर जे आपण राज्य वृक्ष म्हटलं आहे ते आंबा आहे. जो मध्यम ते मोठा फळ झाड, हिरवे पाने व गोड असतो फळ, आपल्याला माहिती आहे. याचं सांस्कृतिक आणि धार्मिक पारंपरिक उत्सव, सण आणि धार्मिक विधीमध्ये याचा वापर होतो. तोरण बनवल्या जाते, कारण की याच्या सुगंधाने यात जो असलेला पॉझिटिव्ह एनर्जीचा जो सोर्स असतो तो तिथे त्या गोष्टीला, धार्मिक गोष्टीला आणखी त्याचं महत्त्व वाढवते, तिथल्या आस्था आणखी वाढवते. तसेच आर्थिक महत्त्व, फळांसाठी महत्त्वाचे आहार व व्यापार आणि उत्पादनासाठी उपयुक्त. आपण बघतो की आपल्या महाराष्ट्रात भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज आपल्याला आंब्याच्या दिसून येतात व त्यामुळे उत्पादन वाढते व व्यापार पण चांगला होतो. तसेच राष्ट्रीय फूल हे कमळ आहे. याचं जलीय वनस्पती आहे. पाण्यावर उंच फुले व मोठे हिरवे पाने असतात. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व यामध्ये शुद्धतेचे प्रतीक मानले आहे. पूजा पारंपरिक कलांमध्ये याचा वापर केला जातो. तसेच आर्थिक महत्त्व, सजावटीसाठी व आयुर्वेदिकच्या अनेक कल्पांमध्ये याचा उपयोग होतो. तसेच महाराष्ट्रीय राज्य फूल जारूळ, जे झाडावर फुलणारे फुले मोठ्या प्रमाणात असतात. गुलाबी मोठे पिवळसर फुले असतात, पाने हिरवे असतात.
याचे मंदिराच्या सजावटीसाठी, पूजेसाठी आपण उत्सवामध्ये याचा वापर करतो. आर्थिक महत्त्वामध्ये सजावटीसाठी आणि औषधीमध्ये उपयोग याचा होत असतो. तसेच फळ पाहिलं आपण की जो राष्ट्रीय फळ आहे तो आंबा आहे. हा मध्यम ते मोठ्या आकाराचा असतो, रसाळ असतो, पिवळसर असतो. ते लालसर फळ गोड चवदार असते. याचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वामध्ये पारंपरिक आहार म्हणून आहे. सणामध्ये याचा फळांची पूजा केली जाते. धार्मिक प्रसंगामध्ये याचा उपयोग होतो. आणि तसेच आर्थिक महत्त्वामध्ये पौष्टिक आहे, व्यापारिक महत्त्व आहे, जैविक उत्पादक आहे. आणि आपण बघतो की प्रत्येक देशात जे राज्य आपण ठरवलेले त्या राज्यात त्या आंब्याची व्हेरायटी आपल्याला दिसून येते. तसेच महाराष्ट्र राज्य फळ पण हा आंबाच आहे. त्यात यालाच राष्ट्रीय फळासारखेच आहे. जसे इथे वर्णन केले आहे तसेच बॉटनिकलमध्ये त्याचा आहे. सांस्कृतिक धार्मिक महत्त्व, सण व उत्सवात याचा आपण पाहिलं की उपयोग होतो. बाजारपेठेत विक्रीसाठी उपयुक्त व औद्योगिक उत्पादन पण देतात आपल्याला. तसेच राष्ट्रीय औषध वनस्पती कुठली आहे तर राष्ट्रीय औषध वनस्पती ही नीम आहे. मध्यम उंचीचे झाड असते, हिरवे दाटसर पाने असतात, पिवळसर फुले असतात. बियांचे तेल औषधींमध्ये वापरले जातो. पत्र पण वापरली जातात, साले पण वापरली जातात. आणि सांस्कृतिकमध्ये घरेलू पूजामध्ये पवित्रता आणण्यासाठी आपण यांची पूजा करत असतो. तसेच आर्थिक महत्त्व याच्यात औषधी, कीटकनाशक म्हणून आणि आयुर्वेदात अनेक औषधी कल्पांमध्ये याचा उपयोग होतो. तर ते आर्थिक महत्त्व आहेच निंबाला. तसेच आपण बघूया की महाराष्ट्र राज्यातील औषधी वनस्पतीमध्ये गिलोय येतात, ज्यालाच टिनोस्पोरिया कॉर्डिफोलिया म्हणूया आपण. की गिलोय ही एक आरोग्य ही वनस्पती आहे. तिची खोडे हिरवी, गुळगुळीत आणि गाठीदार असतात. पाने हृदयाच्या आकाराची असते, हार्ट शेपमध्ये पानं राहतात आणि वेल असते मोठी. तसेच सांस्कृतिक धार्मिक महत्त्वामध्ये आयुर्वेद अमृता म्हणून पूजनीय आहे. देवतांच्या पवित्र वनस्पतीपैकी एक मानली जाते. औषधी उपयोग, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी वापर होतो. मधुमेहामध्ये, संधिवातामध्ये, अर्थरायटिस, तसेच गाऊटमध्ये, ज्वर, यकृत विकारांमध्ये उपयुक्त, रक्तशुद्धीकारक आहे. तसेच शरीर शक्तिवर्धनासाठी आहे. म्हणजे शरीर जर आपण बघतो की फीवरमुळे जो आपल्याला थकवा येतो तो यातून बरा होतो. ज्वरमध्ये त्याचा उपयोग होत आहे. लिव्हर हेपॅटोप्रोटेक्टिव्ह आहे. तसेच इम्युन सिस्टम चांगली करण्याचा उपयोग होतो. आर्थिक महत्त्व, औषधी उद्योगांमध्ये मागणी असल्याने वनस्पती औषधी एक टॉनिक व कॅप्सूल निर्माण करण्यासाठी याचा वापर केला जातो. तसेच बघूया आपण की परंपरागत ज्ञानातील वनस्पतीचे आयुष प्रणालीमध्ये एकीकरण. परिचय. भारताला प्राचीन काळापासून वनस्पती आधारित औषधी परंपरेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. लोकपरंपरा आणि औषधे सिद्ध युनानी, नॅचरोपॅथी आणि होमिओपॅथी या सर्व आयुष प्रणालींचे मूलभूत तत्व म्हणजेच जे आपण बघत आहे की त्या औषधी वनस्पती चिकित्सीय उपयोग होतो. की या आयुष या अंडर येणाऱ्या जे युनानी, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, योगशास्त्र आहे या सगळ्यांमध्ये आयुर्वेद या वनस्पतीच उपयोग केलेला जातो. त्यांच्याच विविध कल्पांचा आपण उपयोग करतो. तर परंपरागत ज्ञान म्हणजे ट्रेडिशनल नॉलेज हे स्थानिक समाज, जनजाती व ग्रामीण लोकांच्या अनुभवावर आधारित असून त्या वनस्पतींचा औषधी, आहारिक व धार्मिक पर्यावरणीय महत्त्व माहिती साठवलेली आहे. तर या मंत्रालयाच्या कार्यामध्येच त्यांनी या सगळ्या औषधींचा माहितींचा साठा केलेला आहे. तसेच आपण आयुष प्रणालीमध्ये वनस्पतींचे स्थान कुठे कुठे आहे तर आयुर्वेदामध्ये द्रव्यगुण शास्त्रानुसार औषधी वनस्पतीचे रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव यांवर आधारित उपयोग
होत असतो. सिद्धीमध्ये शरीरातील 3 दोषांचे संतुलन राखण्यासाठी औषधी व खनिज घटकांसह वनस्पतीचा वापर होत असते. तसेच युनानीमध्ये वनस्पतीच्या मिजाज म्हणजेच हॉट, कोल्ड, वेट आणि ड्राय हे वीर्य आहे. तर वीर्यानुसार गुणधर्मावरून आधारित औषधी तिथे बनवल्या जातात. नॅचरोपॅथीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नैसर्गिक आहार, औषधी वनस्पतीचा वापर करण्यासाठी आपण वनस्पतीचा वापर करतो. तसेच होमिओपॅथी काही वनस्पतीचे अतिसूक्ष्म प्रमाणात सेवन करून शरीरात समतोल पुनर्स्थापित करते. जसं की एखाद्या वृक्षाचं जसं आपण पाहिलं की गुडूची आहे, तर गुडूची मधला असा एक सूक्ष्म प्रमाणात जो त्याचा घटक असतो त्याचा वापर होमिओपॅथीमध्ये करतो व ते औषधी बनवले जातात. तसेच परंपरागत ज्ञानाचे आयुष प्रणालीमध्ये एकीकरणाचे महत्त्व काय आहे? या सगळ्या गोष्टींचं महत्त्व काय आहे? तर स्थानिक वनस्पतीची ओळख होते. त्या वनस्पतीची ओळख आपल्याला त्या जागेवरून होते किंवा तिथल्या स्पेसिफिक गुणांनी होते, त्यांच्या स्पेसिफिक वीर्यामुळे होते. तर स्वदेशी औषधींचा वापर वाढतो. स्थानिक वनस्पतीची ओळख झाली म्हणजेच स्वदेशी औषधीचा वापर वाढतो व परक्रिया आयातनीवर अवलंबन कमी राहते. म्हणजे आपण बघतो की जे फॉरेन मेडिसिन्स आहे त्यावर आपली अवलंबनता कमी राहते, आपण त्यावर डिपेंडन्सी आपली कमी राहते व स्वदेशी औषधीचा वापर आपण अधिक करतो. आपण बघत पण आहे की मॉडर्न मेडिसिनपेक्षा आपण आयुर्वेदिक मेडिसिनला आता जास्त रेफर करत आहे. तसेच औषधी मूल्यांचा अभ्यास होते. त्याचं महत्त्व काय? परंपरागत माहितीवर आधारित संशोधन करून नवीन औषधीचा विकसित होतात. तसेच जैवविविधतेचे संवर्धन, लोकजागृतीद्वारे स्थानिक औषधी वनस्पतीचे संरक्षण होते. तसेच आर्थिक लाभ काय होतो याचा? तर औषधी वनस्पतींचा शेतीतून ग्रामीण भागात रोजगार निर्माण होतो. आपण बघतो की शेतात आता जनरल पिकं न वापरता म्हणजे सामान्य जी पिके आहेत तूर, मूग हे न वापरता आता आयुर्वेदिक औषधीची पण लागवड होत आहे. जी वनस्पती आहे आयुर्वेदिक त्यांचा पण आता शेतीमध्ये भरपूर लागवडी आपल्याला दिसून येते. त्याचाच परिणाम आर्थिक लाभ मिळतो. तसेच सांस्कृतिक वारसाचे जतन होते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या वनस्पतीचे ज्ञान हे दस्तऐवजीकरणात व संवर्धन होते. आपण बघतो की आपल्या आजी आजोबांना जे झाडांचे वनस्पतींचे जे ज्ञान होते ते त्यांनी आपल्याला सांगितल्यामुळे आपल्याला त्याची जाणीव आहे, त्याची माहिती आहे. पण या सगळ्या गोष्टीचं महत्त्व या सांस्कृतिक वारसामध्ये आपल्याला दिसून येते. तसेच उदाहरण आपण पाहूया की गिलोय हे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी आहे. कोविड काळात भरपूर वापर आपण केलेला आहे याचा. तसंच आवळा आयुर्वेदात श्रेष्ठ रसायन म्हणून आपण वापर करतो. त्वचा, यकृत, केसांच्या विकारावर आपण उपयुक्त करतो. तुळस प्रतिजैविक व प्रतिव्हायरल म्हणजेच अँटीव्हायरल गुणधर्म असलेली पवित्र वनस्पती आहे. तसेच शतावरी स्त्रीरोग प्रजनन आरोग्यासाठी उपयुक्त ठरते व परंपरागत वनस्पतीचे ज्ञानाचे वैज्ञानिक प्रमाणासह आयुष प्रणालीमध्ये एकीकरण केल्याने भारताचे आरोग्य क्षेत्र अधिक सक्षम बनते. यामुळे औषधी स्वावलंबन, पर्यावरणीय संरक्षण आणि सांस्कृतिक वारसा जतन या तिन्ही समन्वय साधला जातो. आपण बघतो की ह्या जसं गिलोय, आवळा, तुळस, शतावरी, शंखपुष्पी यासारख्या औषधीची आता माहिती लोकांना कळू लागली आहे. आपल्याला ती आपल्या आजी आजोबांकडून असो की शिक्षकांकडून असो की आपल्या शिक्षण जे आपण घेत आहे जसं आयुर्वेदाचं शिक्षण झालं किंवा बाकी आयुषमध्ये येणाऱ्या ज्या जसे युनानी योग या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला वनस्पतीचे ज्ञान वाढत आहे. तसेच आपण बघूया की आयुष मंत्रालय आणि संशोधन परिषदेची भूमिका इथे काय असते. तर पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक उपयोग यातील दरी कमी करते.
जसे भारतीय पारंपरिक वैद्यक प्रणाली आणि आधुनिक विज्ञान यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आयुष मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ आयुष आणि त्या अंतर्गत कार्यरत संशोधन परिषदांचा म्हणजेच रिसर्च काउन्सिल महत्त्वाचा वाटा आहे. यांचे उद्दिष्ट म्हणजे पारंपरिक औषधी वनस्पती व औषधी पद्धती यांना वैज्ञानिकदृष्ट्या प्रामाणिक व मानकीकृत व आधुनिक आरोग्य व्यवस्थेशी सुसंगत बनवते. म्हणजे जेव्हा आपण बघतो की रिसर्च काउन्सिलिंग आणि मिनिस्ट्री ऑफ आयुष या दोघांचं जेव्हा कार्य दिसून येते की हे आयुर्वेदिक औषधी वनस्पतीकडे त्यांचं महत्त्व, मानवी आकृतीकडे त्यांचं लक्ष कसं करता येणार, तसेच जे रिसर्च पॉईंट म्हणू आपण प्लांट्स वनस्पतीचे औषधी वनस्पतीचे ते आपल्याला आयुष मंत्रालय आणि रिसर्च काउन्सिलिंग देतात. तसंच आयुष मंत्रालयाची भूमिका काय आहे तर आयुष मंत्रालय आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्धी, होमिओपॅथी हे भारतीय पारंपरिक वैद्य पद्धतीचा प्रसार, विकास आणि संशोधनासाठी कार्य करत राहते. तसेच हे मंत्रालय पारंपरिक औषधी वनस्पतीवर वैज्ञानिक संशोधन, गुणवत्ता परीक्षण आणि सुरक्षितता आणि परिणामकारकता मूल्यांकन करते. पारंपरिक आणि आधुनिक वैद्यकीय प्रणालींमध्ये संशोधनात्मक दुवा म्हणजेच एक ब्रिज निर्माण करण्यासाठी मंत्रालय विविध संशोधन संस्था आणि विद्यापीठासोबत सहाय्य कार्य करते. आपण जे हे लेक्चर घेत आहे हे सगळं आयुष मंत्रालय, रिसर्च काउन्सिलिंग या सगळ्या गोष्टी जोडलेल्या आहे एकमेकाला. तर हे ब्रिजसारखं कार्य करते की आपल्याला ही माहिती पोचून देण्यासाठी. तसेच फार्माकोविजिलन्स कमिशन्स फॉर इंडियन मेडिसिन्स अँड हेल्थ तर PCIMH आणि नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड म्हणजेच NMPB यासारख्या संस्थांच्या माध्यमातून औषधी वनस्पतीचे मानकीकरण आणि नोंदणी केली जाते. तसेच आयुष मंत्रालयाअंतर्गत प्रमुख संशोधन परिषद आणि भूमिका त्याची काय असते आपण बघूया की पहिलं CCRAS म्हणजे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. ही पद्धती आयुर्वेदाची आहे. औषधी वनस्पतीचे संशोधन, मानकीकरण, औषधी निर्मिती, क्लिनिकल ट्रायल्स अँड नवे औषधी आयुर्वेदिक सूत्र विकसित करणे हे याचे कार्य असतात. तसेच CCRYN म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी. ही पद्धती योग व नॅचरोपॅथीची असते. ही योग, ध्यान, आहार, जीवनशैलीवर आधारित संशोधन करून आधुनिक आजारांवरही प्रभाव सिद्ध करणे हे याचे कार्य असतात. तसेच CCRUM सेंट्रल काउन्सिलिंग फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन्स. ही पद्धती युनानीची असते. युनानी औषधी वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि आधुनिक रोगांवरील उपयुक्तता तपासणे हे याचे कार्य असते. CCRS सेंट्रल काउन्सिलिंग फॉर रिसर्च इन सिद्धी. ही सिद्धी पद्धतीमध्ये येते. सिद्ध औषधी ही संशोधन, औषधी घटकांचे विश्लेषण आणि क्लिनिकल अभ्यास करणे हे याची भूमिका असते. CCRH म्हणजे सेंट्रल काउन्सिलिंग फॉर रिसर्च इन होमिओपॅथी. तर ही होमिओपॅथी पद्धती असते. होमिओपॅथी औषधीचे मानकीकरण, सुरक्षितता आणि प्रभावीतेचा संशोधन करते. आपण बघत आहे की हे जे काउन्सिलिंग, रिसर्च काउन्सिलिंग आहे ह्या त्यांच्या पद्धतीनुसार त्यांची भूमिका, त्यांचे संशोधन, मानकीकरण, औषधी निर्मिती, तसेच आहार, योग या सगळ्यानुसार औषधीचे सुरक्षता, प्रभाव कसा दिसतो या सगळ्यांचा अभ्यास व त्यांची भूमिका ही दर्शवते. तसेच या प्रयत्नांचा परिणाम काय आपल्याला दिसून येते तर पारंपरिक वनस्पतीवर वैज्ञानिक संशोधन होऊन त्यांच्या औषधी गुणधर्मांचे प्रमाणीकरण झालेले आहे. अनेक पारंपरिक औषधी आता फार्माकोपिया मध्ये समाविष्ट केले गेलेले आहे. आधुनिक रोगांसाठी
जसं उदाहरण मधुमेह, कोविड-19, संधिवात, आयुष आधारित नवीन औषधी व सूत्र विकसित झाले. जसजसे आता रोग आपल्या मानव शरीरामध्ये दिसून येत आहेत, तसतसे आयुष मंत्रालय, जसं की कोविड पाहिलं आपण, मधुमेहाचे आता पेशंट वाढायला लागले, संधिवाताचे वाढायला लागले, तर आयुष मंत्रालय त्यानुसार सूत्र औषधी बनवून ते विकसित करत आहे. त्यांच्यावर आणखी डिटेल स्टडी करून ते त्याचा प्रचार करत आहे. या माध्यमातून जनतेचा विश्वास आणि जागतिक पातळीवरील स्वीकार वाढलेला आहे. या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं आहे की जनतेचा विश्वास वाढला आहे व जागतिक पातळीपर्यंत आपला हा जो विकास आहे आपल्या या आयुष मंत्रालयाने केलेला किंवा या वनस्पती संवर्धनांचा किंवा ही जी कन्झर्वेशनची पद्धती झाली किंवा त्याची माहिती आहे ही जागतिक पातळीपर्यंत आपण पोहोचू शकत आहे आयुषच्या माध्यमातून. थँक्यू.